स्वप्नात रंग भरताना भाग 52. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. माझी अशी इच्छा आहे की आता तुम्ही दोघांनी नवीन नात्याची सुरुवात करायचं असं ठरवलं आहे, तर मला तुम्हाला पुन्हा त्या नात्यात बांधायचं आहे. मला पुन्हा एकदा तुमच्या दोघांच्या संमतीने तुमच्या दोघांचं लग्न लावायचं आहे. आधी जेव्हा तुमच्या दोघांचं लग्न झालं तेव्हा तुम्ही दोघेही मनाने तिथे नव्हता. पण आता माझी अशी इच्छा आहे की तुमच्या दोघांचं लग्न मोठं धूमधडाक्यात करून टाकायचं. बाबा शुभम आणि रुही दोघांकडे बघत म्हणाले, आता तुम्ही दोघे सांगा, तुम्ही तयार आहात ना पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकायला? बाबा आता पुढे. हो बाबा, मी तयार आहे या लग्नाच्या बंधनात अडकायला. आयुष्यभरासाठी मला आता या बंधनात अडकायचं आहे. शुभम हसतच बाबांना म्हणाला. आणि रुही तुझं काय मत आहे यावर? बाबा रुहीकडे बघून म्हणाले, हो बाबा, मी सुद्धा तयार आहे या बंधनात अडकायला. रुही लाजतच बाबांना म्हणाली, ए नाचो. रुही हो बोलताच सगळे आनंदात नाचायला लागले. मी देवापुढे साखर ठेवून आले. आई खुश होतच म्हणाल्या, मी आत्ताच पंडितला कॉल करून घरी बोलावून घेतो, म्हणजे आपल्याला तारीख काढता येईल. एकदा तारीख निघाली की आपण तयारी करायला मोकळे झालो. बाबा म्हणाले, हो हो, तुम्ही आधी त्या जोशी पंडितांना कॉल करून घरी बोलावून घ्या. आई बाबांना म्हणाल्या, हॅलो जोशी काका, कुठे आहेत तुम्ही? फ्री असाल तर घरी येऊ शकता का? थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत. बाबा म्हणाले, हो हो ठीक आहे, या तुम्ही, आम्ही वाट बघतोय तुमची. बोलतच बाबांनी कॉल कट केला. काय ओ, काय म्हणाले काका? आई घाईतच म्हणाल्या, हो हो सांगतो. किती ती घाई? बाबा हसतच म्हणाले, आता सांगा की लवकर. आई अर्ध्या तासात येतो म्हणाले, इथेच आहेत ते जवळ. तर येतो म्हणाले अर्ध्या तासात. बाबा हो का? आई मावशी तुम्ही काकांसाठी नाश्ता तयार करून ठेवा चांगला, म्हणजे ते जवळचा मुहूर्त काढून देतील आपल्याला. आई मावशींना म्हणाल्या. आई असं बोलताच सगळे हसायला लागले. काय आई तू पण, किती हा उतावळेपणा, इतकी काय घाई झाली तुला? शुभम हसतच आईला म्हणाला, तू गप रे, तुला नाही कळणार. बरं ऐक, आता आजच्या दिवस ऑफिसला जायची गरज नाही तुला. आई शुभमला म्हणाल्या, का? माझं काही काम आहे इथे. आधीच 4-5 दिवस ऑफिसला गेलो नाही मी. खूप कामं बाकी आहेत. शुभम म्हणाला, गप्प बस. 4-5 दिवस नाही गेला ना ऑफिसला, त्यात अजून 1 दिवस नको जाऊ. एका दिवसाने काही नाही होत लगेच. आई शुभमला म्हणाली. पण आई, शुभम बोलतच होता की, पण बिन काही नाही, सांगितलेलं ऐकत जा. तुझ्या लग्नाची तारीख काढायची आहे, तर तू नको का इथे? मी सांगितलं ना, ऑफिसला नाही जायचं तू ऐकत जा. आई रागवत म्हणाल्या, बरं नाही जात बाई, आता शांत हो. शुभम म्हणाला, येऊ का भोसले साहेब? दारात येताच जोशी काका म्हणाले. या जोशी काका बाबासमोर येतच म्हणाले, बोला. खूप दिवसांनी आठवण काढली माझी जोशी काका. हो, मुलाच्या लग्नाची तारीख काढायची आहे, त्यासाठीच बोलावलं तुम्हाला इथे. बाबा म्हणाले, हे धरा काका, नाश्ता करून घ्या. आई त्यांच्याजवळ येतच म्हणाल्या, कोण आहे मुलगी? कुठली आहे? काका खुशीतच म्हणाले, ही काय, हीच आहे मुलगी. बाबा रुहीकडे हात करत म्हणाले, अरे वा, छानच आहे की मुलगी. काका रुहीकडे बघत म्हणाले, खुश रहा खुश रहा. आशीर्वाद घेणाऱ्या रुहीला आशीर्वाद देतच काका म्हणाले, अरे हे काय, हिच्या गळ्यात तर मंगळसूत्र आहे. हे काय चाललं आहे भोसले साहेब?
काका बाबांकडे बघत म्हणाले, काही नाही काका, ते झालं असं की त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की या दोघांनी अगदी मनापासून पुन्हा एकदा या लग्नाच्या बंधनात अडकावं, पुन्हा एकदा मनापासून त्या वचनात अडकावं असं आम्हाला वाटतं. बाबा म्हणाले, ओ, तर असं आहे का? तर बघाच आता, तुम्ही यांना असं बांधून ठेवतो ना मी की परत कधीच ते वेगळं व्हायचा विचार करू शकणार नाही. जोशी काका हसतच म्हणाले, काढा ना काका आता तारीख पटकन. आई घाईतच म्हणाल्या, हो हो काढतो, थांबा, घाई नका करू, मला पंचांग तरी बघू द्या जरा. येत्या 16 दिवसांनी चांगला मुहूर्त आहे, 15 एप्रिलला. त्यानंतर 1 महिना तरी शुभ मुहूर्त नाही. त्यामुळे तुम्ही 15 एप्रिलला लग्न धरू शकता, किंवा 1 महिन्यानंतरचा मुहूर्त काढायचा असेल तर सांगा तुम्ही. काका म्हणाले, नको नको, 1 महिना नको, तुम्ही 15 दिवसानंतरचा मुहूर्त काढा. आई पटकन म्हणाल्या, हो ना, जास्त उशीर नको करायला. काय पोरांनो, तुमचं काय मत आहे? काढायचा का 15 दिवसानंतरचा मुहूर्त? बाबा सगळ्यांकडे बघत म्हणाले, हो बाबा, 15 दिवसांनंतरचा मुहूर्त फिक्स करून टाका. शुभ्रा म्हणाली, आपल्याला आता सगळी तयारी पटापट करायला लागल. आपल्याकडे फक्त 15 दिवस आहेत, त्यात पण पहिले 2-4 दिवस तर कार्यक्रमांमध्येच जाणार. आई म्हणाल्या, चला येतो आता मी, तुम्ही लागा तयारीला. काका उठत म्हणाले, अहो काका थांबा, दक्षिणा तर घेऊन जावा. बाबा म्हणाले, अहो इतकी काय घाई, अजून लग्न बाकी आहे ना, सगळं एकदमच घेईल मी दक्षिणा. 15 तर दिवस आहेत फक्त. काका म्हणाले, ठीक आहे, लग्नाचं आमंत्रण आत्ताच घ्या तुम्हाला. तशी लग्नाची पत्रिका तयार झाली की देईलच मी तुम्हाला, पण त्या आधीच लग्नाचं आमंत्रण घेऊन ठेवा. बाबा हसतच म्हणाले, हो हो, चला येतो मी आता, मला दुसरीकडे पण जायचं आहे. बोलून जोशी काका निघून गेले. बाजूला जाऊन बाबांनी कुणाला तरी कॉल केला, तर इकडे सगळ्या गँगची काय कसं करायचं याची तयारी सुरू होती. तर शुभ्रा आणि साक्षीचं कधी काय घालायचं याचं डिस्कशन सुरू होतं. आता थोड्या वेळाने पत्रिकेवाले येतील, तर तुम्ही डिझाईन सिलेक्ट करून द्या त्यांना, आपण नंतर मायना देऊ त्यांना. बाबा म्हणाले, हे बरं केलं तुम्ही, एक एक काम उरकलं तर बरं होईल, नंतर आपल्यालाच लोड नाही येणार. आई म्हणाल्या, आणि तुम्ही पोरं संध्याकाळी जाऊन लग्नाचे ड्रेस सिलेक्ट करून या. डिझायनरला सांगून ड्रेस बनवायला टाका. 15 दिवसात ड्रेस भेटलासुद्धा पाहिजे. आई सगळ्यांना म्हणाल्या, हो आई. शुभ्रा, आणि तुम्ही लग्नाचं ठिकाण पण निवडा आता. आई बाबांना म्हणाल्या, आई, माझी अशी इच्छा आहे की आपण दादाचं लग्न राजस्थानी पद्धतीने करू. लग्नासाठी जर आपण जयपूर सिलेक्ट केलं तर राजस्थानी लोकांसारखी हवेली, मेकअप, घागरा खूप छान वाटेल ही थीम. जर आता आपलं डेस्टिनेशन फिक्स झालं तर आपल्याला ड्रेससुद्धा तसेच घ्यावे लागतील. त्यामुळे प्लीज बाबा, दादा, वहिनी, प्लीज राजस्थानी सिलेक्ट करा, आपण तसंच करू. रुही शुभ्राला म्हणाली, चला तर मग, आता लग्नाचं ठिकाण पण फिक्स झालं, आता फक्त जयपूरमध्ये जाऊन हवेली बघायला लागेल. बाबा, त्याची काहीच गरज नाही काका. 3 महिन्यापूर्वी माझ्या बाबांनी जयपूरमध्ये हॉटेलसाठी हवेली खरेदी केली आहे, तर आपण तीच वापरू शकतो. समीर म्हणाला, अरे वा, हे तर मस्तच झालं. तुझ्या बाबांसोबत बोलून घेतो मी. आपली कामं तर खूप पटापटा व्हायला लागली आहेत. हो ना शारदा. बाबा हसतच आईंना म्हणाले, क्रमशः नवीन सुरुवात, नवीन नातं. शुभम आणि रुहीचं प्रेम
आता पुन्हा एकदा बंधनात अडकायला तयार. जोशी काकांनी काढलेला मुहूर्त, आईबाबांचा उत्साह आणि जयपूरमध्ये राजस्थानी थाटात होणारं लग्न. या वेळेची सुरुवात मनापासून आणि साथ आयुष्यभराची. पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.